पाहणार आहोत तत्पुरुष समासामधला एक महत्त्वाचा समास उपपद तत्पुरुष. आता उपपद तत्पुरुषची वैशिष्ट्य म्हणजे या समासाच्या उत्तरपदामध्ये क्रियापद अंशतः दिसतं. म्हणजेच जलदह, दह म्हणजे देणारा, जलम ददाती इति पाण्याला देणारा, पादपह, पह म्हणजे पिणारा, पादैहि पिबती इति. आता इथे जलम ही द्वितीया वापरली आणि पादई ही तृतीया वापरली आहे. तर असं का? कारण यांच्या अर्थानुसार इथे विभक्ती वापरली जाते. जलम ही द्वितीया आहे, प्रथमा आणि द्वितीया एकवचन. जलम ददाती इति म्हणजे पाण्याला देणारा, कोण? तर ढग. पादई ही पिबती इति पायांनी पिणारे, पायांनी पाणी पिणारे, कोण? तर वृक्ष. पर्वते तिष्ठती इति पर्वतस्थः. आता स्थः यातला मूळ धातू आहे स्था तिष्ठ, याचा अर्थ आहे थांबणे. पर्वते म्हणजे सप्तमी वापरली इथे, कारण पर्वतावर थांबणारे म्हणून इकडे सप्तमी आहे, इथे द्वितीया आहे, इथे तृतीया बहुवचन. कुंभम करोती इति कुंभकारः, कुंभांना करणारा म्हणजे मातीची मडकी तयार करणारा, तो कोण? कुंभकारः. कारः म्हणजे करणारा, स्थः म्हणजे राहणारा, दह म्हणजे देणारा आणि पह म्हणजे पिणारा. या समासाची हीच वैशिष्ट्य इथे दिलेली आहेत ती आपण बघूया. उपपद तत्पुरुष. उत्तरपदे धातोः अंशः दृश्यते. बघा इथे स्थः, दह, पह आणि कारमध्ये धातू अंशतः दिसतो. धातू म्हणजेच क्रियापद. विग्रहे तस्य धातोः लट लकारस्य प्रथमपुरुषस्य योग्यम वचनम योजनीयम. आता हा विग्रह करताना इथे आपण ददाती, पिबती, तिष्ठती, करोती हे लट लकार प्रथम पुरुष एक वचन वापरलेलं आहे. याचंच उदाहरण दिलं आहे. शास्त्रज्ञ शास्त्रम जानाति इति, शास्त्र जाणणारा, कोण? शास्त्रज्ञ. तथाच अर्थदृष्ट्या पूर्वपदस्य योग्या विभक्ती ही योजनीया. यथा पंकजम पंके जायते इति म्हणजे चिखलात जन्माला आलेलं, कोण? कमळ. वरदा वरम ददाती इति गृहस्थाः गृहे तिष्ठन्ति इति. मधुपः मधु पिबती इति मध पिणारे, घरात राहणारा गृहस्थ. विद्यार्थी विद्याम अर्थयते इति, अर्थ या धातूचा अर्थ आहे मिळवणे, विद्येला मिळवणारा कोण? तो विद्यार्थी. जटाधारी जटा हा धारयती इति, धारण करणे म्हणजेच पेहराव करणे म्हणतो ना आपण, धारण केलं आहे, जटा धारण करणारा तो जटाधारी. धन्यवाद.